ज्यांना आपण दीपस्तंभ असं म्हणू, असे डॉक्टर दिलीप पुंडे सर यांच्या या एका गौरवशाली कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले, तेवढ्याच उंचीचे जे आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू राहिलेले आहेत, असे डॉक्टर दिलीप म्हैसेकर सर व्यासपीठावर उपस्थित सर्व. मी थोडंसं वेळ वाचवण्यासाठी म्हणून वाचवतो वेळ, कारण मला यांनी 2 मिनिट 3 मिनिट काही सांगितलं नाही, पण त्यामुळं मी काही अधिक बोलणार नाही. तर याच ठिकाणी उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर, जे सरांचे सहयोगी, ज्यांनी GMC संभाजीनगरमधून ज्यांनी सोबत शिकले, असे डॉक्टर अच्युत बन सर, डॉक्टर अनिल तोष्टीवाल सर, सर्व सन्म उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, हा जो कार्यक्रम आहे याच्यामध्ये माझी सर थोडीशी अधिक भावनिक नाळी एक 2-3 अंगाने आहे. ती अशी आहे की डॉक्टर, आता मला बऱ्यापैकी बोलता येते आणि मला बोलण्याचं श्रेय माझे मित्र दादा डॉक्टर वीरभद्र हिमगिरे यांचे, त्यांनी मला उभा करण्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. आणि मला जेव्हा डॉक्टर पाटणी एका पुरस्कार जेव्हा मिळाला होता वादविवाद स्पर्धेचा मराठवाडा विभागाचा, तो सर आपले पिताश्री माननीय सर गोरा म्हैसेकर सर म्हणून ज्यांना विख्यात होते, जे कुलगुरू होते, या जिल्ह्याचे खासदारही होते, सरांच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला. तिथून मला म्हणजे ह्या भाषण स्पर्धेमधल्या बोलण्याची सुरुवात झालेली आहे. ती एक माझी भावनिक अशी नाळ आहे. दुसरं, सरांकडे येण्यापूर्वी जे आत्ता डॉक्टर कैलास पाटील यांना लोकमतच्या एका सेवा पुरस्काराबद्दल सन्मानित गौरवित करण्यात आलं. कैलासचे आणि आमचे तसे नातेसंबंध, भावनिक संबंध, त्यांचे जे DCHP, तर लहानपणापासून त्यांनी, लहानाचं मोठं मी त्यांचे सगळे टप्पे पाहिलेले आहेत. पण लातूरला 12वीला शिकायला असल्यापासूनच मला सगळी वाटचाल माहीत आहे. DCHच्या ॲडमिशनला मी, त्यांचे वडील, मामा आणि आम्ही ट्रॅव्हल्समधून गेलो होतो. आणि मग त्या ॲडमिशनची सगळी प्रक्रिया, प्रोसेस, त्याचाही मी साक्षीदार आहे. ज्या DCHच्या ॲडमिशनसाठी मी गेलो, तिथे तयार झालेला एक बालरोग तज्ज्ञ आज एका जिल्ह्यातील सेवा पुरस्कारासाठी योग्यतेचा ठरतो, हाही एक आनंदाचा क्षण असतो. म्हणून मी डॉक्टर कैलास पाटील यांच्यासारख्या एका सेवाकर्मी, त्यांच्या पत्नी डॉक्टर आरती पाटील यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आता मुख्य जो आपला जो कार्यक्रम आहे, वास्तविक पाहता डॉक्टर पुंडे सरांबद्दल बोलावं काय, हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. न बोलणे किंवा फक्त इथे जे आपण सगळे उपस्थित आहोत, एकतर त्यांचे सोबतचे काही सहकारी म्हणता येणार नाही, पण समकालीन डॉक्टर स्वामी सर, डॉक्टर इंगोले सर यांच्यासारखी अगदी खूप मोठे, ज्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे, अशी काही जण आहेत. नंतरचे आलेले डॉक्टर व्यंकटराव असतील, डॉक्टर वावधाने असतील, दादा असतील, नंतर मी वगैरे वगैरे, अशी डॉक्टर कौरवार सर आहेत. अशी 1 2 3 4 जी फळ्याचे किंवा ज्याला हे म्हणता येईल मुखेडच्या वैद्यकीय क्षेत्रातली ती सगळी मंडळी आहे की जी सरांना जवळून पाहिली. तिसरा एक असा वर्ग आहे ज्या ठिकाणी ज्यांना त्यांच्या व्यक्तिगत विद्यापीठातले विद्यानुभव घेतलेले, असा शब्दप्रयोग अविनाशने केला, असा सगळा एक या ठिकाणी वर्ग आहे. आणि दुसरे जे GMC संभाजीनगरमध्ये ज्यांचं वैद्यकीय शिक्षणामध्ये जे अगदी आपण एका खोलीत राहिलात, एका बाकावर बसलात, एका वर्गात शिकलात, असे तोष्णीवाल सर, त्यानंतर बन सर यांच्यासारखी काही मंडळी आहे. म्हणून सरांबद्दल आपण काही नवीन कोणी आहोत आणि त्यांच्याबद्दल काही बोलावं किंवा काही नवीन सांगावं असं यातला भाग नाही. पण माझ्याकडे काही असे अनुभव आहेत जे कदाचित आपणाला काही जणांना माहिती नाहीत. असे फक्त मी तेवढे 1 2 अनुभव मी सांगतो. तर सरांची ही जी काही वाटचाल आहे, आज सर राष्ट्रपती भवनामधल्या एका पुरस्कारा, म्हणजे एका सन्मानासाठी बोलावले गेले. त्याची जी मुख्य वाटचाल सरांची, सर कसे आहेत, विद्यानिकेतनचा त्यांचा प्रवास, त्याच्यानंतर मेडिकल कॉलेजचा प्रवास, त्यांची अभ्यासवृत्ती, त्यांची कर्मशीलता, ही सगळी आपण या ठिकाणी अनेकांनी अनुभवलेली आहे. पण याला सामाजिक अंगाने जे वलय जे प्राप्त झालं, ते खऱ्या अर्थानं मुखेडभूषण पुरस्कारापासून झालं. आणि सरांची ही जी काही तेजोमय प्रभावळ आहे ती विस्तारत गेली. आणि मुखेडभूषण या पुरस्कार जे सरांना देऊन सन्मानित करण्यात आलं, त्या प्रक्रियेमध्ये आज या ठिकाणी गोविंदराव राठोड साहेब, त्यानंतर भाई श्रीरामजी गरुडकर त्या ठिकाणी नाहीत, किशनराव पाटील आता आहेत पण मुखेडमध्ये वास्तव्याला नाहीत, पण त्या ह्याच्यामधला मी असलेला एक सरांचा अत्यंत, मी तेव्हा नव्याने आलो होतो, पण मी त्या प्रक्रियेतला एक अत्यंत म्हणजे जबाबदार असा घटक आहे.
आम्ही एक दीपस्तंभ नावाचा सरांवर एक विशेषांक काढला होता. सरांकडे अजूनही तो संग्रहित असेल तर त्याच्याही संपादकीय मंडळामध्ये मी त्याचा संपादक म्हणून काम केलं. म्हणून सरांची तिथून जी वाटचाल सुरुवात झाली तेव्हा असं आमचं ठरलं की आज सर योगायोग कसा असतो की आपण सरांचे विद्यानिकेतनचे तेव्हाचे प्राचार्य आणि शिक्षण संचालक आपण नाही सर नाही सर ते आले होते पण न आलेले आपले चिपळूणकर सरांना आमचं बोलावचं ही सगळ्यांची इच्छा होती आणि चिपळूणकर सर येऊ नाही शकले. म्हणून आम्ही तेव्हा दिलीप गोगटे सर जे सरांचे शिक्षक होते विद्यानिकेतनचे तेव्हा दिलीप गोगटे सरांना बोलावलं होतं आणि त्या मुखेड भूषण पुरस्काराच्या कार्यक्रमाचा ओपन ग्राउंडवर घेतला जिल्हा परिषदेच्या. त्याचं संचलन मी केलं होतं आणि अत्यंत दिमागदार आणि इतका वैभवपूर्ण असा कार्यक्रम झाला होता. तेव्हा त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप गोगटे होते आणि तो पुरस्कार दिलीप पुंडे यांना दिला. आजच्याही कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत ते दिलीप म्हैसेकर आहेत आणि आजही आपण दिलीप पुंडे यांना सन्मानित करत आहोत. म्हणजे वर्तुळ कसं अगदी म्हणजे तिथे अगदी पूर्ण होत असते. आणि असं दिलीप पुंडे सरांचा जो काही मुखेड भूषणचा हे आहे तर मला असं वाटतं की सर आपल्याला तिथून जी वाटचाल सुरुवात झाली त्याचं मुख्य कारण असं वाटतंय मला की सेवा तर आपण सगळेच देतो. वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे जे कोणी आहेत आपणही MD म्हणजे आहेत, आपणही MD बन सर MD मेडिसिन आहेत, कोरवार सर आहेत, आपण सगळेजण आहोत. सेवा देणारे तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण सगळे आहोत. पण सरांना एवढी जी काही समजा महत्व किंवा सरांचं जे एक व्यक्तिमत्व तयार झालं तर याचं मला वाटणारं मुख्य कारण असं आहे की त्या सेवा अधिक समाज अभिमुखता याचं नाव डॉक्टर दिलीप पुंडे आहे असं मला वाटतं. कारण सेवा तर आपणही करतो पण आणि यातले काही समाजाभिमुख आहेत जसे व्यंकटराव आहेत समाजाभिमुख. तुम्ही माझं नाव घेतलं नाहीत पण मीही समाजाभिमुखच आहे. दादा आहेत या ठिकाणी तेही समाजाभिमुख आहेत. पण आमच्याकडे कदाचित ती सेवेची जोड नाही. समाजाभिमुखता आहे पण ती सेवा नाही. आपल्या सर्वांकडे सेवा आहे पण सरांसारखी समाजाभिमुखता थोडीशी कमी असेल म्हणून आपल्याला हे एवढं मोठं वलय प्राप्त होत नाही. म्हणून मला असं वाटतंय की डॉक्टर दिलीप पुंडे हे एक असं रसायन आहे की जे सेवा अधिक समाजाभिमुखता म्हणजे डॉक्टर दिलीप पुंडे सर अशी त्यांची वाटचाल आहे. आणि नंतर स्नेक बाईट हा जो विषय प्रकर्षानं जो समोर आला आणि डॉक्टर पुंडे सरांची जी एक मोठी ख्याती प्राप्त झाली त्याही ह्याचा एक मी त्या घटकाचा साक्षीदार आहे. कारण सरांना हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये सरांना पहिल्यांदा एका लेक्चरसाठी बोलावणं आलं. सरांनी काम इथल्या काय तेव्हा RH होतं तेव्हापेक्षाही नागरी दवाखाना होता त्यानंतर RH मध्ये काम करत होते सर. पण सरांनी त्याचं डॉक्युमेंटेशन काही केलेलं नव्हतं. आणि जेव्हा सरांना हाफकिनमध्ये बोलावलं तेव्हा आम्ही सगळे 10 वर्षाचे केस पेपर आणले होते सर आपण घरी. मग त्याची आपण सॉर्टिंग केली त्याच्यामधून आपण एक डेटा तयार केला. त्याही करण्यामध्ये जे कोणी 4-5 जण सहभागी आहेत त्यामध्ये डॉक्टर संजय लाडके आहेत, शिवाजी शिंगडे होते तेव्हा आणि मी पण त्यामध्ये होते, किशनराव तुम्ही पण होतात. आणि ते एक श्री कम्प्युटर एक पोळकरचं एकच कम्प्युटर होतं. तर सर आम्ही श्री कम्प्युटरचं त्या पोळकरांचं कम्प्युटरच सरांच्या घरी आणून ठेवली होती सिस्टीम 4 दिवस. आणि त्याचं आम्ही एक असं डॉक्युमेंटेशन तयार केलं आणि मग ते प्रेझेंटेशनसाठी सर गेले. मॅडम होत्या, भक्ती आणि गौरव लहान होते, त्याच्यामध्ये मीही होतो, संजय लाडके होते, त्यानंतर शिवाजी शिंगडे होते आणि दादाची ट्रॅक्स होती. दादाच्या ट्रॅक्स मध्ये आम्ही गेलो आणि इंदापूर जवळ असताना त्या ट्रॅक्सच्या पाठीमागं मधल्या सीटवर मॅडम सर बसायचे, भक्ती बसायची, समोर लाडके आणि शिंगडे बसायचे. पाठीमागे एक असे दादांनी माझी सोय करण्यासाठी असे फळ्या टाकल्या, त्याच्यावर गाद्या टाकल्या आणि त्याच्यावर आम्ही झोपून गेलो आणि इंदापूर जवळ असताना त्या गाडीचं लॉक तुटलं आणि दार उघडलं. माझ्या आयुष्याची दोरी तुटली नसेल म्हणून मी त्यामध्ये वाचलेला. आणि माझ्या बाजूला गौरव लहान होता, माझ्या बाजूला गौरव झोपलेला असायचा. गौरव आणि मी पाठीमागे बसायचो. आणि मग आम्ही हाफकिन इन्स्टिट्यूटला गेलो आणि तिथून सरांच्या स्नेक बाईटचा एक अत्यंत दैदिप्यमान आजचं जो काही आपल्याला हे चित्र दिसते त्या हाफकिनच्या लेक्चर पासून सुरुवात झालं. आणि सरांनी तेव्हा तिथे एक संचालक होते, त्यांचं नाव होतं डॉक्टर खडसे, जे आपले एकनाथराव खडसे साहेबांचे सक्के भाऊ, ते हाफकिन इन्स्टिट्यूटचे संचालक होते. आणि त्यांच्या घरी तेव्हाही म्हणजे योग कसे असतात त्या संचालकांनी आम्हाला जेवणासाठी आमंत्रित केलं, प्रीती स्नेह भोजनासाठी. आणि त्यांचं जे क्वार्टर होतं ते इंग्रजकालीन क्वार्टर, तेव्हाच्या मुंबई प्रांताच्या व्हाईसरॉयचं क्वार्टर होतं. तर व्हाईसरॉयच्या म्हणजे मला हे आज याच्यासाठी आठवत आहे की हाफकिनमध्ये आम्ही व्हाईसरॉयच्या निवासस्थानी आम्ही जे जेवण केलं
तिथून जे प्रवास सरांचा सुरुवात झाला तो आज राष्ट्रपती भवनापर्यंत स्नेहभोजनासाठी गेला. ही त्याची अशी नाळ आहे. आणि या सगळ्या टप्प्याचे आम्ही साक्षीदार असल्यामुळं मला वाटते की हे खूप मोठं सरांचं एक वाटचाल आहे. पण हे जे सगळं जे काय आहे यामध्ये सरांचे जे महत्वाचे गुण या ठिकाणी आपण पैलू सांगितले. यामध्ये सरांचं सेवा कार्यात राहायचं आहे, पण सरांमध्ये सृजनशीलता फार मोठी आहे. नुसती सृजनशीलता नाही, त्याच्यासोबत उपक्रमशीलता आहे. आणि या उपक्रमशीलतेसोबत नाविन्याचा सातत्यानं त्यांच्याकडे ध्यास आहे. कारण आता या ठिकाणी उल्लेख झाला की अनेक चळवळी आहेत मुखेडमधले, पण सर म्हैसेकर सर असं आहे की कुठल्याही चळवळ आणि कुठल्याही संघटनेचं जर बीज कुठं असेल तर ते पुंडे हॉस्पिटल हे त्याचं बीज म्हणजे त्याचं बीजस्थान आहे. तिथे सगळ्या काही मग ते अनेक चळवळी आहेत, अनेक सांस्कृतिक केंद्र आहेत. याची जर सुरुवात कुठं होत असेल तर ते डॉक्टर पुंडे सरांच्या डोक्यामध्ये अगोदर येते आणि मग नंतर त्याची आम्ही सगळेजण अंमलबजावणी वेगळ्या बांधतो. म्हणून सृजनशीलता, उपक्रमशीलता आणि नाविन्यतेचा ध्यास घेणारा असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि यासोबत सेवा कार्याची अशी प्रचंड मोठी जोड आहे. मोडलेल्या माणसाचे दुःख ओले झेलताना, मोडलेल्या माणसाचे दुःख ओले झेलताना, अरे त्या अनाथाच्या उशाला दीप लावू झोपताना, कोण तिना जात त्यांची, कोण त्यांना धर्म त्यांना, दुःख भिजले दोन अश्रू माणसाचे माणसांना. या भावनेतून सर 24 तास सेवा कार्य करतात. म्हणून आज राष्ट्रपती भवनापर्यंत सरांची अगदी म्हणजे वाटचाल झालेली आहे. राष्ट्रपती भवनांचं म्हणजे स्नेहभोजनाचं आमंत्रण काय सर, त्याला कुठला शब्द, रिसेप्शन ॲट होम. रिसेप्शन ॲट होम ही की साधीसुधी घटना नाही. त्यांना बोलावलं कुणी, राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू. त्या कोण आहेत? त्या कोण आहेत तर ही जी आपला जो विशाल देश आहे, 140 कोटी लोकसंख्येचा देश. जेव्हा 140 कोटी लोकसंख्येची एखादा गणना होते तेव्हा त्याला प्रथम नागरिक म्हणून जर कोणाला गणल्या जाते तर त्यांचं नाव आहे द्रौपदीजी मुर्मू. म्हणून 140 कोटी लोकसंख्येचे जे प्रमुख आहेत या देशाचे पहिले नागरिक, त्यांच्या निवासस्थानचं आमंत्रण येणे, देशातल्या काही मोजक्या लोकांना येणे. या ठिकाणी कोरवार सरांनी उल्लेख केला की 11 डॉक्टरांना बोलवण्यात आलं होतं. मला अशी माहिती आहे की महाराष्ट्रातून ज्या फक्त 4 जणांना हे या ठिकाणी आमंत्रित होते त्यापैकी सर एक होते. 12 कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रातून जेव्हा 4 लोकांना आमंत्रित केल्या जात आहे, ते आपले सहकारी आहेत, ते आपल्या सोबत राहतात, ते आपल्या बाजूला बसतात, ते आपल्याला मार्गदर्शन करतात, आपल्याला हक्काने बोलतात, मुलांसारखं बोलतात. अरे व्यंकट, अरे संजय, अरे माधव, अरे कैलास. ह्यामध्ये जे आपुलकी आणि प्रेम आहे आणि ते एक फार मोठा म्हणजे आपल्यासाठी म्हणजे गौरव आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सरांचं हे काम एक फार मोठं आहे. त्यांच्या कामाबद्दल मी काही फारसं बोलणार नाही, पण हे जे काही सन्मान झाला हा डॉक्टर पुंडे यांचा हा व्यक्तिगत सन्मान नाही, तर हा सन्मान मुखेडवासियांचा सन्मान आहे. हा सन्मान वैद्यकीय संस्थेचा आहे. हा सन्मान त्यांच्या सेवेचा आहे. हा सन्मान त्यांच्या समर्पणाचा आहे आणि हा सन्मान त्यांच्या निष्ठेचा आहे. म्हणून अशा एका निष्ठावंताचा या ठिकाणी सन्मान झाला. आणि हे कुठल्या कामामुळे झाला तर एक मोठा प्रश्न होता. स्नेक बाईटचा जे काही समजा विषय आहे तो अत्यंत गंभीर असा विषय. मला आता नेमकी आकडेवारी माहित नाही. सर सांगतात की इथला मृत्यूदर काय होता आणि आजचा मुखेड आणि आपल्या परिसरातला मृत्यूदर स्नेक बाईटचा हा 0 आहे, 0% आहे. आणि तेव्हाचा मृत्यूदर काय होता वगैरे हे सर सांगतात. मला नक्की ती आकडेवारी सांगता येणार नाही. पण सर्पदंश हे ग्रामीण भागात उपेक्षित, वंचित, पीडित, शेतकरी, रानावनात काम करणारा, लोडशेडिंगमध्ये काम करणारा, अशा सगळ्यांसाठी सर्पदंश ही एक आपल्या भागामध्ये दहशत होती. सर्पदंश ही जर दहशत असेल तर डॉक्टर दिलीप पुंडे हा त्याचा दिलासा आहे. सर्पदंश हे जीवन भक्षक घटना असेल तर डॉक्टर दिलीप पुंडे हे त्याचे जीवन रक्षक आहेत. म्हणजे सर्पदंश जेव्हा होतो तेव्हा त्या एका रुग्णाप्रती होत नाही तर अख्ख्या त्याचं कुटुंब सफर होतंय. म्हणून सर्पदंश हा एक त्या कुटुंबासाठी जळता निखारा असतो. अशा वेळेस प्रत्येकाला वाटते की डॉक्टर दिलीप पुंडे हा आपल्यासाठी गारवा आहे. सर्पदंश हा जर एक प्रश्न असेल तर डॉक्टर दिलीप पुंडे हे त्याचं उत्तर आहे, हे सगळ्यांना माहीत झालेलं आहे. म्हणून जेव्हा सर्पदंश झालेला रुग्ण किंवा सर्पदंश झालेली व्यक्ती आणि त्याच्या दारावर आलेला मृत्यू याच्यामध्ये जर अभेद्य एक जर भिंत म्हणून जर कोण उभा टाकत असेल तर त्याचं नाव डॉक्टर दिलीप पुंडे आहे. मृत्यू, सर्पदंश झालेला रुग्ण आणि मृत्यूच्या मध्ये एक चिरेबंदी भिंतीसारखं तटबंदी म्हणून उभा टाकणारे व्यक्ती म्हणून डॉक्टर दिलीप पुंडे यांचं काम आणि नाव मोठं आहे. म्हणून त्यांच्याबद्दल मी अधिकचं काही बोलणार नाही, पण त्यांच्या हातून अनंतांची सेवा घडो हेची अनंताशी मागणे एवढी मी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद.